नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियानानं म्हणजे NHMनं नागपूरमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. तर चला या भरती प्रक्रियेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी मुख्य मुद्दा, जागा किती आहेत? तर ऐका, राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नागपूर जिल्ह्यासाठी तब्बल 53 नवीन कंत्राटी पदांची घोषणा केली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 53 जागा. म्हणजे आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे, नाही का? आजच्या या माहिती पत्रकात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण बोलणार आहोत नागपूर आरोग्य अभियानाच्या भरतीबद्दल, त्या 53 पदांबद्दल, त्यासाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल, अर्ज कसा करायचा याबद्दल आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, निवड प्रक्रिया कशी असणार आहे यावरही सविस्तर बोलू. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय. तर बघा, ही जी भरती मोहीम आहे ती 2024-25 या वर्षासाठी आहे आणि ही जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्यामार्फत राबवली जाते. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय, तर निवड झालेल्या उमेदवारांना नागपूरच्या आरोग्य सेवेमध्ये थेट आपलं योगदान देण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. चला तर मग आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे. या 53 जागांमध्ये आपल्यासाठी कोणती संधी दडलेली आहे हे आता आपण पाहूया. तर बघा, या भरतीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. म्हणजे अगदी राष्ट्रीय बाळ स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जे RBSK मेडिकल ऑफिसर्स असतात तिथपासून ते लॅब टेक्निशियन आणि फिजिओथेरपिस्ट अशा महत्त्वाच्या पदांचा यात समावेश आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांना इथे नक्कीच संधी आहे. आणि थांबा, ही यादी इथेच संपत नाहीये. याशिवाय पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स अशा पदांसाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. या सगळ्या मिळून 53 जागा नागपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये भरल्या जाणार आहेत. विचार करा, यामुळे तिथली आरोग्यसेवा कितीतरी मजबूत होईल. ठीक आहे, आता आपण एका खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. अर्ज करण्याआधी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपण ह्या पदांसाठी पात्र आहोत की नाही. चला तर मग पात्रतेचे जे काही निकष आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. इथे काही सगळ्यात महत्त्वाचे निकष तुम्हाला दिसत असतील. आता बघा, खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे 38 वर्ष, तर राखीव प्रवर्गासाठी ती 43 वर्षांपर्यंत आहे. आणि हो, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळे आहे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, अर्ज करण्यापूर्वी जी अधिकृत जाहिरात आहे ती एकदा काळजीपूर्वक नक्की वाचा. पात्रतेचे निकष एकदा तपासले की मग पुढची पायरी येते अर्ज करण्याची. तर आता आपण अर्ज कसा करायचा हे समजून घेऊया. घाबरू नका, ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक टप्प्याबद्दल अगदी व्यवस्थित माहिती देणार आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. फक्त जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, तुमची माहिती भरायची, जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आणि शुल्क भरायचं. एक सल्ला देतो, तुमची सगळी कागदपत्र जसं की मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, अनुभवाचे दाखले हे सगळं आधीच स्कॅन करून तयार ठेवा. म्हणजे अर्ज भरताना गडबड होणार नाही. आता बोलूया अर्जाच्या शुल्काबद्दल. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये म्हणजे 150 रुपये शुल्क आहे आणि जे उमेदवार राखीव प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी 100 रुपये शुल्क आहे. आणि मित्रांनो, ही तारीख आणि वेळ तुमच्या मोबाईलमध्ये, कॅलेंडरमध्ये जिथे कुठे शक्य असेल तिथे लगेच नोंदवून घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024 आणि वेळ आहे दुपारी बरोबर 12 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, दुपारी 12 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शेवटच्या क्षणाची अजिबात वाट पाहू नका. बरं, अर्ज तर केला, पण इतक्या सगळ्या अर्जांमधून निवड कशी होणार? म्हणजे या 53 पदांसाठी योग्य उमेदवार कसे निवडले जातील? चला आता ती प्रक्रिया समजून घेऊया. तर बघा, निवड प्रक्रियेचा जो आधार आहे तो आहे एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट. ही लिस्ट 100 गुणांच्या आधारावर तयार केली जाईल. एकदम सरळ गणित आहे. ज्या उमेदवारांना जास्त गुण मिळतील त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असेल.
आणि हे 100 गुण विभागले कसे जाणार आहेत ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, 50% वजन तुमच्या शैक्षणिक पात्रतेला आहे, 30% गुण तुमच्या कामाच्या अनुभवाला आहेत आणि उरलेले जे 20% आहेत ते तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही अतिरिक्त उच्च पात्रतेसाठी दिले जातील. म्हणजे तुमचं शिक्षण आणि अनुभव दोन्ही गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर ह्या गुणांच्या आधारावरच अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही तांत्रिक पदं आहेत, जसं की स्टाफ नर्स किंवा लॅब टेक्निशियन. ह्या पदांसाठी तुमची प्रॅक्टिकल स्किल्स तपासण्यासाठी एक कौशल्य चाचणी सुद्धा घेतली जाऊ शकते आणि ती पास करणं अनिवार्य असेल. चला, तर मग या संपूर्ण माहितीपत्रकातून लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते एकदा पटकन बघूया. एकूण पदं आहेत 53. ठिकाण आहे नागपूर जिल्हा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे. शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत. आणि निवड 100 गुणांच्या गुणवत्ता प्रणालीवर आधारित असणार आहे. अगदी सोपं आहे. ही फक्त एक सरकारी नोकरीची संधी नाहीये. विचार करा, ही नागपूरच्या आरोग्य सेवेत आपलं योगदान देण्याची, लोकांची सेवा करण्याची एक संधी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या महत्त्वाच्या कामाचा एक भाग होऊ शकता, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.